नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठीचं स्पर्धा परीक्षा विधेयक 2024 आज लोकसभेत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मांडलं. या विधेयकामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा बसेल. जम्मू काश्मीर स्थानिक स्वराज्य कायदा विधेयकही आज मांडण्यात आला. या विधेयकामुळे जम्मू काश्मीर पंचायत राज कायदा 1989 मध्ये बदल करण्यात येणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरच्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभेत उत्तर देणार आहेत. आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात आज चर्चा सुरू आहे. कर महसुलातला राज्यांचा वाटा वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार दिला जातो, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं कर वितरणात कपात करून कर्नाटक आणि इतर बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज लोकसभेत केला, त्यावर त्या उत्तर देत होत्या. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायचं सर्वोच्च न्यायालयानं आज मान्य केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिका फेटाळल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. तसंच शिंदे यांनी नियुक्त केलेला प्रतोद हाच शिवसेनेचा पक्ष प्रतोद असल्याचा निर्णयही त्यांनी दिला होता. त्यांचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करत असल्याचं सांगत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं नोटिसा बजावल्या होत्या आणि हे प्रकरण 5 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकललं होतं. अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातून पहिली आस्था ही विशेष रेल्वे गाडी आज उत्तर मुंबईच्या भाविकांना घेऊन मुंबईतून रवाना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री 8:30 वाजता ही गाडी सुटणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे नेते या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या 66व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आज भारतीय संगीतकारांनी 5 पुरस्कार मिळवले आहेत. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांच्या शक्ती या बँडला धिस मोमेंट या अल्बमसाठी जागतिक अल्बम श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. शिवाय झाकीर हुसेन यांना पश्तो या अल्बमसाठी आणखी एक, तर प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांना 2 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यांना 2 दशलक्ष घनफूट टीएमसी पाणी देण्याची योजना सध्या वेगानं सुरू आहे. आतापर्यंत 70% काम झालं असून हे काम मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. जून-जुलै पासून प्रत्यक्ष पाणी उचलण्याचं काम सुरू होणार आहे. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याची संधी अनुभवी पत्रकारांना उपलब्ध झाली आहे. newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर एडिटोरियल एक्झिक्युटिव्ह, न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर @आकाशवाणी मुंबई या अंतर्गत तुम्हाला यासाठीची जाहिरात पाहता येईल. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आज सुरुवात झाली. 2 दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेसाठी विविध शाळांमधल्या जवळपास 1000 दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी नागपूर इथल्या राज्यस्तरीय स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या NK अहमद, बाली चामना, सचिन काळे आणि महादेव काळे यांचा सत्कार करण्यात आला. फॉर्म्युला भारत 2024 स्पर्धेत इलेक्ट्रिक वाहन प्रकारात IIT मुंबईनं प्रथम क्रमांक पटकावला. देशभरातल्या 42 पथकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विशाखापट्टणम इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालच्या द्विशतकीय खेळीमुळे भारतानं 396 धावा केल्या तर इंग्लंडनं 253 धावा केल्या. यामुळे मिळालेल्या 143 धावांची आघाडी भारताला विजयाकडे घेऊन गेली. दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकामुळे भारताला 255 धावांचा पल्ला गाठता आला. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला दुसऱ्या डावात 399 धावांची गरज होती. मात्र आज चौथ्या दिवशी त्यांचा डाव 292 धावांवर गुंडाळून भारतानं विजय मिळवला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षांवरच्या नागरिकांना लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.